Good morning, student. Today we see this clause of memorandum. So this which how many clause includes in this memorandum, and this which of this. So this number one of the name of clause. So this how many includes in this name of clause. This clause mention the name of the company. As a company is a legal entity distinct from its members, it has to have its own name to establish its separate identity. The promoters choose a name for the company. So this includes in this name clause of this number one of the name should not be illegal or reasonable. The name of an already existing company registered under this act or any previous company law. नाव कलम आपण पाहतोय. नाव कलमामध्ये काही गोष्टींचा समावेश केला जातो. या कलमामध्ये कंपनीचं काय नाव नमूद केलं असतं. कंपनी त्याच्या सदस्यापासून वेगळी एक कायदेशीर संस्था आहे. हे स्थापित करण्यासाठी त्याचे स्वतःचे नाव असणे फार गरजेचे आहे. त्यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो तर सगळ्यात पहिले सांगितलं की अस्तित्वात असलेल्या कंपनीचे नाव किंवा त्या नावाची साम्य असलेले नाव कंपनीसाठी घेता येत नाही किंवा ठेवता येत नाही. म्हणजे सध्या आधीच अस्तित्वात असलेल्या कुठल्याही कंपनीचं नाव आपण आता नवीन कंपनीसाठी ठेवू शकत नाही. पहिलं कंटेंट सांगितलं. सेकंड सांगितलं की द नेम शुड नॉट कंटेन्स एनी वर्ड्स विच विल कॉन्स्टिट्यूट ऑफन्स अंडर एनी लॉ. सेकंड सांगितलं की नावात असा कोणताही शब्द नसावा ज्याचा वापर हा कोणत्याही कायद्यानुसार गुन्हा असते. नेक्स्ट नंबर थर्ड, द नेम ऑर वर्ड्स इन द नेम शॅल नॉट ऑफन एनी सेक्शन ऑफ पीपल. सो दिस थर्ड सांगितलं की नाव किंवा नावातील शब्द लोकांच्या कोणत्याही समूहाला उद्देशून त्रासदायक नसावा. म्हणजे बऱ्याच वेळा जातीवाचक शब्दांचा वापर त्या कंपनीच्या नावामध्ये केलेला नसावा. नेक्स्ट नंबर फोर्थ, द नेम शॅल नॉट violence the provisions of emblem and names means prevention of improper use act 1950. नाव अनुचित प्रतिबंध कायदा जो 1950 आहे त्याच्या तरतुदीचे उल्लंघन करणारा नसावा. त्या कायद्यानुसार नाव हा कुठल्याही प्रकारे म्हणजे कुठल्याही प्रकारचा गुन्हा असेल किंवा कुठल्याही प्रकारचा लोकांना त्रासदायक असेल अशा प्रकारच्या नावाचा वापर न करता म्हणजे त्या अनुचित प्रतिबंध कायद्याचं उल्लंघन न करणारा नाव या कंपनीचं असणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट नंबर 5, द नेम शॅल नॉट रिसेंबल एनी रजिस्टर्ड ट्रेडमार्क. नंबर 5 सांगितलं की नाव कोणत्याही नोंदणीकृत ट्रेडमार्कसारखे नसावे. जे काय ट्रेडमार्क दिले आहेत फॉर एक्झाम्पल ISI ट्रेडमार्क आहे त्या ट्रेडमार्कसारखे त्या कंपनीचं नाव नसावा. नेक्स्ट नंबर 6, द नेम शुड नॉट हॅव एनी वर्ड दॅट गिव्स ॲन इम्प्रेशन दॅट द कंपनी इज कनेक्टेड विथ or has the support of central or state government or any local authority. केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा जिल्हा परिषदेसारख्या संस्थांशी संबंध किंवा जवळीक दाखविल असे नाव त्या कंपनीने स्वीकारता येत नाही. म्हणजे त्या गव्हर्नमेंटच्या संबंधित कुठल्याही प्रकारचं नाव त्या कंपनीचं नसावं. आणि नेक्स्ट नंबर 7 सांगितलं आहे की इन केस ऑफ अ पब्लिक कंपनी लिमिटेड बाय शेअर्स ऑर गॅरंटी द लास्ट वर्ड ऑफ द नेम शुड बी लिमिटेड. फॉर एक्झाम्पल टाटा स्टील लिमिटेड. जे काही नाव ठेवलं जाणार आहे ज्या भागाने मर्यादित असलेल्या सार्वजनिक कंपन्यांच्या बाबतीत शेवटचा जो शब्द आहे तो मर्यादित असं लिहिणं फार गरजेचं आहे. म्हणजे कंपनीचं नाव लिहिलं की ते नावाच्या शेवटी मर्यादित हा शब्द येणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे भागाने मर्यादित असलेल्या खाजगी कंपनीसाठी खाजगी मर्यादित लिहिणे फार गरजेचे आहे. आणि व्यक्तिगत कंपनीच्या बाबतीत नावानंतर कंसात एक व्यक्ती कंपनी असं लिहिणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ टाटा स्टील असेल तर टाटा स्टील लिमिटेड अशा पद्धतीने नाव त्या कंपनीच्या पुढे लिहिणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट क्लॉज ऑफ दिस द ॲड्रेस क्लॉज means the registered office clause. When your company is registered office, so this clause of the address clause. The clause state the name of the state in which the registered office of the company will be located. Every company must have its registered office within 30 days of its incorporation.
So this first of register office is a must as. Number was first, it establish the domicile mean location of a company. स्थळक्रम पाहतोय आपण की स्थळक्रम म्हणजे काय की स्थळक्रमामध्ये कंपनीची जी काही नोंदणीकृत कार्यालय आहे तो कोणत्या राज्यात असेल ते नमूद करणं फार गरजेचं आहे. प्रत्येक कंपनीला तिच्या स्थापनेपासून 30 दिवसांच्या आत तिचे नोंदणीकृत कार्यालय असणे फार गरजेचे आहे. म्हणजे 30 दिवसांमध्ये तिने नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता तिने देणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये कोणत्या गोष्टींचा उल्लेख असणं गरजेचं आहे. त्यामध्ये फर्स्ट सांगितलं की त्यावरून कंपनीचे काही राष्ट्रीयत्व आहे ते निश्चित होत असते. म्हणजे कंपनी कोणत्या राष्ट्रात आहे ते निश्चित होण्यासाठी ते असणं फार गरजेचं आहे. सेकंड झाले इट इज द ॲड्रेस टू विच ऑल कम्युनिकेशन नोटीस एक्सेट्रा विल बी सेंट. त्यानंतरला त्या स्थळक्रमावरून त्या कंपनीशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट साधणं म्हणजे संप्रेषण त्याला म्हटलं जातं. जे कम्युनिकेशन आहे ते कम्युनिकेशन करणं त्यावरून नोटीस पाठवणं या गोष्टी सहजपणे आपल्याला इझिली करता येतात. नेक्स्ट थर्ड सांगते की इट इज ऑल्सो द प्लेस where all statutory books, records and documents of the company will be kept. त्याचबरोबर हे स्थान असे निश्चित झाल्याच्यानंतरला वैधानिक जी काही पुस्तकं आहेत त्यानंतर नोंदी आहेत दस्तऐवज आहेत ते व्यवस्थित आपल्याला काय करता येते जपून ठेवता येतात. नेक्स्ट नंबर 4 सांगितलं की द ॲड्रेस क्लॉज ऑल्सो इंडिकेट्स द ज्युरिस्डिक्शन्स ऑफ द कोर्ट वेअर केस कॅन बी फिल्ड बाय द कंपनी अगेन्स्ट ऑदर्स. स्थळक्रमामुळे कोणत्या राज्याच्या न्यायालयात ती कंपनी येते त्याविरुद्ध इतरांविरुद्ध दावा दाखल करण्यासाठी ते फार असणं ते महत्त्वाचं ठरत असतं. म्हणजे एखाद्या दावा करायचा असेल तर ते कोणत्या राज्याच्या न्यायालयीन क्षेत्रात येतं हे आधी स्पष्ट होणं फार गरजेचं आहे. त्यासाठी कंपनीनं ॲड्रेस क्लॉजमध्ये कंपनीचा रजिस्टर ॲड्रेस देणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट नंबर 3rd क्लॉज सांगितलेला आहे द ऑब्जेक्ट क्लॉज. दिस क्लॉज डिफाईन द ऑब्जेक्ट फॉर विच a company is for. It indicates the range of activities a company can undertake. This clause states in details the main objects for which the company it is to be incorporated and also describe any other activities it may undertake if necessary in achieving the named objects. तिसरा सांगितलेला आहे की उद्देश कलम. आता उद्देश कलम म्हणजे काय, हे कलम कंपनीच्या निर्मिती कोणत्या उद्देशासाठी स्थापन केलेले आहे ते दर्शवत असते. हे कलम कंपनी कोणते कार्य करणार आहे ते सुद्धा सांगत असते. या कलमामध्ये ज्या मुख्य उद्दिष्टांसाठी कंपनी स्थापन झालेली आहे व मुख्य उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोणती क्रिया किंवा प्रोसेस कंपनी राबवणार याचे वर्णन या उद्दिष्टामध्ये डिटेलमध्ये केलेलं असतं.